हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आज आपण लेजर मधलाच अजून एक जरा वेगळा प्रकार घेणार आहोत. आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या त्या इन अ पर्टिक्युलर बुक आणि ऍट द सेम टाइम आपल्याला जो क्रेडिटर होता म्हणजे डेटर्सच्या बुकमध्ये जर आपण एंट्रीज करत असू तर ऍट द सेम टाइम आपल्याला समोरची जी पार्टी आहे जी क्रेडिटर आहे त्याच्या सुद्धा बुक्समध्ये एंट्रीज करायच्या होत्या. अशा जर्नल एंट्रीज मी तुमच्या घेतलेल्या होत्या. त्याच पद्धतीने आता आपण लेजर घेणार आहोत. आपण दोन्ही बुक्समध्ये एकमेकांची अकाउंट कशी क्रिएट होतात, त्याच्या एंट्रीज कशा होतात ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो हा प्रॉब्लेम तुमच्या बुक मधलाच आहे. प्रॉब्लेम नंबर 5 एक्सरसाइज मधला प्रॉब्लेम नंबर 5 पेज नंबर 119. प्रॉब्लेम वाचते मी. प्रिपेअर अपर्णाज अकाउंट इन द बुक्स ऑफ सुपर्णा. एवढंच ऍक्च्युली तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे, पण मी त्याच्यामध्ये ऍडिशन काय केलेली आहे की अँड सुपर्णाज अकाउंट इन द बुक्स ऑफ अपर्णा. सो अपर्णा आणि सुपर्णा या दोन जर पार्टीज असतील वेगवेगळ्या तर अपर्णाच्या बुक्समध्ये सुपर्णाज अकाउंट आणि सुपर्णाच्या बुक्समध्ये अपर्णाज अकाउंट असे दोन्ही आपल्याला क्रिएट करायचंय. तुमच्या बुकमध्ये विचारलं नाहीये पण आपण ऍडिशनली ते करूयात. प्रॉब्लेम्स मध्ये ट्रान्झॅक्शन वाचते मी. 2019 जानेवारीचे ट्रान्झॅक्शन आहेत. 1st ऑफ जानेवारी बॅलन्स ड्यू फ्रॉम अपर्णा ₹60,000. बॅलन्स ड्यू फ्रॉम अपर्णा म्हणलेलं आहे. सो बॅलन्स ड्यू फ्रॉम अपर्णा म्हणजे अमाऊंट इज रिसिवेबल फ्रॉम अपर्णा. When the amount is receivable from anybody, then that person is called as a debtor, and debtor always has a debit balance. हे डोक्यात फिट करा. मी तुम्हाला मागचे अनेक लेक्चर्स सांगते. इंटरप्रिटेशन ऑफ द बॅलन्सेस हे तुम्हाला कळायला पाहिजे. एव्हरी डेटर हॅज अ डेबिट बॅलन्स, डिफॉल्ट डेबिट बॅलन्स, अँड एव्हरी क्रेडिटर हॅज अ डिफॉल्ट क्रेडिट बॅलन्स. एक्सेप्शन्स आहेत तेही सांगितलेलं आहे मी तुम्हाला, पण डिफॉल्ट जर दिलेलं असेल तर तिथे आपण तो डेबिट बॅलन्स म्हणून घ्यायचा आहे. सो मी इथे लेजर क्रिएट केलेलं आहे. लेजरमध्ये तुम्हाला इन द बुक्स ऑफ सुपर्णा अपर्णाज अकाउंट असं दिसतंय. सो इथे आपल्याला डेबिट बॅलन्स जो दिलेला आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे. तो आपण काय लिहितो? टू बॅलन्स ब्रॉट डाऊन असं आपण लिहितो. अमाऊंट आहे 60,000. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन असं आपण का लिहितो? कारण तो ब्रॉट डाऊन ओपनिंग बॅलन्स आहे 1 तारखेला दिलेला. डेटर ऑलवेज हॅज अ डेबिट बॅलन्स म्हणून आपण डेबिट साइडला तो ब्रॉट डाऊन बॅलन्स लिहिलेला आहे. नेक्स्ट 4th जानेवारीचा ट्रान्झॅक्शन आहे. सोल्ड गुड्स टू अपर्णा ₹15,000 ऍट 10% ट्रेड डिस्काउंट. 15,000 इथे कॅश ट्रान्झॅक्शन असं दिलेलं आहे का? नाही. सो इट इज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. वी आर सेलिंग द गुड्स टू अपर्णा ऑन क्रेडिट. सो अपर्णा इज अवर डेटर. हे आधीच सांगितलंय मी. 10% ट्रेड डिस्काउंट. 10% ट्रेड डिस्काउंट म्हणजे 1,500 जी अमाऊंट आहे त्या 15,000 जी अमाऊंट आहे त्याच्यामधून 10% आपल्याला जर लेस केले 1,500 तर किती अमाऊंट येईल? 13,500. ह्याची तुम्ही वर्किंग नोट करून दाखवायची आहे. सो 13,500चं ट्रान्झॅक्शन येणार आहे. सोल्ड गुड्स टू अपर्णा. अपर्णा इज द रिसिव्हर, शी इज अ डेटर and we are selling the goods. Sales are always credited. Sales always has a credit balance. So आपण जर्नल मी तुम्हाला दाखवणार आहे. सो इन द बुक्स ऑफ सुपर्णा जर्नल करणार आहोत आपण. फर्स्ट जे बॅलन्सचं ट्रान्झॅक्शन होतं त्याचं जर्नल एंट्री होत नसते, ती बॅलन्सची एंट्री आहे म्हणजे बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे. सो अपर्णाज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 13,500. मी आता इथे नॅरेशन्स नाही दाखवणार आहे तुम्हाला, पण तुम्ही हे लिहिताना नॅरेशन्स लिहायची आहेत. ओके. हा जो सुपर्णाच्या इन द बुक्स ऑफ अपर्णा जर्नल जे आहे ते आता तुम्ही बघू नका, फक्त लेफ्ट साइडचा इन द बुक्स ऑफ सुपर्णा बघा. सो आपली पहिली एंट्री होती अपर्णाज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 13,500. नेक्स्ट आहे 7th गुड्स रिटर्न बाय अपर्णा 1,500 ग्रॉस. ग्रॉस आणि नेट यामधला फरक समजून घ्या. ग्रॉस म्हणजे बेसिक अमाऊंट, नेट म्हणजे डिडक्शन करून आलेली फायनल अमाऊंट. सो या अमाऊंटला म्हणतात ग्रॉस अमाऊंट आणि या अमाऊंटला म्हणतात नेट अमाऊंट. मग जर त्यांनी 1,500 ग्रॉस दिलेले तर ती 1,500 ग्रॉस अमाऊंट झाली आणि मग त्याची नेट अमाऊंट झाली 1,350. सो जेव्हा सेल्स रिटर्न आहेत तेव्हा 1,350 या अमाऊंटनी एंट्री करायची, कारण ग्रॉस अमाऊंट लिहिलेलं आहे. आता ग्रॉस अमाऊंट जेव्हा म्हणजे आपण सेल केली ग्रॉस अमाऊंट तेव्हा आपण 10% ट्रेड डिस्काउंट दिलं होतं. मग ते गुड्स जर रिटर्न करत असतील तर ऑब्व्हियसली त्याला ट्रेड डिस्काउंट ऍप्लिकेबल आहे. सो जेव्हा ते रिटर्न होणार आहे तेव्हा सुद्धा ट्रेड डिस्काउंट लेस करून 1,350 नी एंट्री करायची. जर्नल एंट्री काय? सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू अपर्णाज अकाउंट. अपर्णा इज द गिव्हर. सेल्स रिटर्न कारण गुड्स आर कमिंग इन. सेल्स रिटर्न अकाउंट ऑलवेज हॅज अ डेबिट बॅलन्स. नेक्स्ट आहे 11th रिसीव्ड क्रॉस चेक फ्रॉम अपर्णा. क्रॉस चेक, NEFT, RTGS, ऑनलाईन पेमेंट, जीपे,
UPI या सगळ्याला आपण बँक अकाउंट वापरतो. सो रिसिव्ड, आपल्याला चेक रिसिव्ह झालेला आहे, सो आपण बँकेत डिपॉझिट करणार आहोत. हु इज द गिव्हर? अपर्णा. सो बँक अकाउंट डेबिट टू अपर्णाज अकाउंट, ही आपली 11th ची एंट्री आहे. 50,000 ही अमाऊंटची तिने आपल्याला चेक दिलेला आहे. इनवॉइस गुड्स टू अपर्णा, इनवॉइस म्हणजेच सोल्ड गुड्स टू अपर्णा. 17th ची जी एंट्री केलेली, 4th ऑफ जानेवारीची जी एंट्री केली आहे, सेम एंट्री आहे. अपर्णाज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 12,000. इथे ट्रेड डिस्काउंट दिलंय का? नाही दिलेलं. सो आपण डिरेक्टली 12,000 ची एंट्री करायची. सोल्ड गुड्स टू अपर्णा इन कॅश ₹6,000. इथे इन कॅश शब्द आलेला आहे. सो व्हॉट इज कमिंग इन इज कॅश अँड व्हॉट इज गोइंग आउट आर गुड्स. सो सेल्स अकाउंट विल बी क्रेडिटेड, कॅश अकाउंट विल बी डेबिटेड. इथे अपर्णाचा रेफरन्स येणार नाही. कळतंय? सो जेव्हा सोल्ड गुड्स टू अपर्णा इन कॅश दिलेलं असतं तेव्हा अपर्णा अकाउंट येणार नाही. सो 25th ची जर्नल एंट्री, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 6,000. रिसिव्ड कॅश फ्रॉम अपर्णा ₹33,000 इन फुल सेटलमेंट ऑफ हर अकाउंट. याचे 2 पार्ट करूयात आपण. रिसिव्ड कॅश फ्रॉम अपर्णा ₹33,000 हा फर्स्ट पार्ट आहे. सो कॅश इज कमिंग इन 33,000. हु इज द गिव्हर? अपर्णा. सो जर्नल एंट्री काय झाली? कॅश अकाउंट डेबिट टू अपर्णाज अकाउंट 33,000. राईट. आता सेकंड पार्ट, इन फुल सेटलमेंट ऑफ हर अकाउंट. इन फुल सेटलमेंट ऑफ हर अकाउंट याचाच अर्थ या डेटर अकाउंट, जे अपर्णा ही आपली जी डेटर आहे त्याच्या अकाउंटचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे दॅट विल बी ट्रीटेड ॲज डिस्काउंट, बिकॉज नाव हेन्स फोर अमाउंट इज नॉट एनी मोर रिसिवेबल फ्रॉम अपर्णा. इन फुल सेटलमेंट म्हणजे याच्या पुढे अपर्णा काही पेमेंट करणार नाही आपल्याला आणि आपण काहीही रिसिव्ह करणार नाही आहोत. सो जी काय बॅलन्स अमाऊंट असेल दॅट विल बी ट्रीटेड ॲज डिस्काउंट. पण ती किती आहे हे आपल्याला माहितीये का? नाहीये. फॉर दॅट वी हॅव टू राईट द लेजर. सो यू हॅव टू पोस्ट दीज जर्नल एंट्रीज इन टू द लेजर. आता ही एंट्री पोस्ट करताना आपल्याला लेजर आखून घ्यायला लागेल, ज्याच्यामध्ये ओपनिंग बॅलन्स आपण ऑलरेडी 60,000 लिहिलेला आहे. जर्नल समोर आहे आपल्याला, आपण एक एक एंट्रीज पोस्ट करत जाऊयात. इथे पोस्टिंग फक्त अपर्णाज अकाउंट क्रिएट करा म्हणून दिलेले. सो जे सेकंड इफेक्ट्स आहेत, सेल्स रिटर्न, बँक, कॅश, त्या एंट्रीज आता आपण लेजर क्रिएट करणार नाही आहोत. फक्त अपर्णाज अकाउंटच्या ज्या एंट्रीज आहेत त्या सगळ्या पोस्ट करून घेऊयात. अपर्णाज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, डेट आहे 4th जानेवारी, टू सेल्स अकाउंट 13,500. बँक अकाउंट डेबिट टू अपर्णाज अकाउंट 50,000. इथे अपर्णाज अकाउंट क्रेडिट झालेले आहे. सो माझी एक एंट्री राहिली मधली. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू अपर्णाज अकाउंट. इथे अपर्णाज अकाउंट क्रेडिट झालेला आहे. याचाच अर्थ क्रेडिट साइडला आपल्याला काय लिहायचंय? बाय सेल्स रिटर्न अकाउंट 1350. बरोबर? एंट्री कळते का? एकच साइड पोस्टिंग करायचे. सेल्स रिटर्नच्या डेबिटला लिहिलं होतं आपण टू अपर्णाज अकाउंट, आणि अपर्णा अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचंय बाय सेल्स रिटर्न अकाउंट. मग आहे बँक अकाउंट डेबिट टू अपर्णाज अकाउंट. अगेन अपर्णाज अकाउंट इज क्रेडिटेड, सो बाय बँक अकाउंट 50,000. सो इथे एंट्री काय होणार आहे? 11 बाय बँक अकाउंट 50,000. ठीक आहे. त्यानंतरची एंट्री होती अपर्णाज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. सो अपर्णाज अकाउंटच्या डेबिटला लिहायचंय 17th डेट आहे, टू सेल्स अकाउंट 12,000. इथे डिस्काउंट दिलेलं नव्हतं. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. इथे अपर्णाज अकाउंट आहे का? इन्व्हॉल्वच नाही झालेलं अकाउंट, तर अपर्णाच्या अकाउंटला एंट्रीज येणार नाहीये. सो दॅट विल बी स्किप्ड. लास्ट एंट्री आहे कॅश अकाउंट डेबिट टू अपर्णाज अकाउंट 33,000. अपर्णाला क्रेडिट दिलेला आहे, सो 30th ला बाय कॅश अकाउंट अमाऊंट होती आपली 33,000. ओके. पोस्टिंग सगळं करून झालंय. एक एंट्री करायची राहिलेली आहे आपली, कुठली? डिस्काउंटची. ते डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचंय. नाव हिअर डिस्काउंट इज नथिंग बट द बॅलन्सिंग ऑफ द अकाउंट. आपण बॅलन्सिंग कसं करतो? डेबिट टोटल घेतो, क्रेडिट टोटल घेतो, डिफरन्शियल अमाऊंट काढतो. जी साइड लोअर असेल, जी साइड हेवियर आहे, त्याची अपोजिट साइड जी आहे तिथे तो डिफरन्शियल अमाऊंट लिहून दोन्ही टोटल्स टॅली करायच्यात आपल्याला. ही आपण बॅलन्सिंगची मेथड आहे आपली. इथे पण आपण बॅलन्सिंगच म्हणायचंय. तो डिफरन्स सुद्धा लिहायचा आहे, पण त्या डिफरन्सला एरवी आपण काय म्हणतो? बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणतो आपण. इथे बॅलन्स कॅरीड डाऊन असं न लिहिता डिस्काउंट लिहायचं आहे. ठीक आहे. सो आपला बॅलन्स आलेला आहे 1150.
आता इथे माझी 33,000 लिहायच्याऐवजी 3,300 लिहिलं गेलं होतं. तुमच्याकडनं पण अशा चुका होऊ शकतात. सो मी आता नीट करेक्शन्स करून घेतल्यात त्या, आणि 1150 हा आपला बॅलन्स आलाय. हा जो बॅलन्स आलेला आहे हा 38 या तारखेलाच आहे. जरी जानेवारीला 31 दिवस असले तरी 30 तारखेलाच ही एंट्री करायची. एरवी आपण इथे काय लिहिलं असतं की बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, आणि मग आपण नेक्स्ट डेला ते टू बॅलन्स ब्रॉड डाऊन असं म्हटलं असतं. ठीक आहे, पण इथे इन फुल सेटलमेंट असं म्हणले. तो जर ब्रॉड डाऊन केला तर त्याचा अर्थ काय झाला की 1150 इज द अमाऊंट विच इज स्टील रिसिवेबल फ्रॉम अपर्णा. पण तसं आहे का? नाहीये. अपर्णाने सगळे पैसे पे केलेत आणि आता जे उरले ते डिस्काउंट दिले, अँड नाव अमाऊंट इज नॉट रिसिवेबल फ्रॉम अपर्णा. सो ह्याला आपण काय म्हणणार आहोत? बाय डिस्काउंट अलाउड अकाउंट. आपण अलाव केलं डिस्काउंट. वी आर सेलिंग द गुड्स. अपर्णा इज अवर डेटर. डेटर कडनं पैसे देऊ नको असं म्हणतोय आपण. सो दॅट मीन्स वी आर अलाउइंग डिस्काउंट टू हर. सो दिस इज कॉल्ड ॲज डिस्काउंट अलाउड अकाउंट. आता ह्याची जर्नल एंट्री काय होणार आहे? रिव्हर्स एंट्री पण तुम्हाला करता आली पाहिजे. अपर्णाज अकाउंटला क्रेडिट दिलेले बाय डिस्काउंट अलाउड अकाउंट, म्हणजे डेबिट कोणत्या अकाउंटला आहे? डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू अपर्णाज अकाउंट, अशी ही एंट्री आहे 1150, जी आहे 30 तारखेलाच. सेम डेला आहे, कारण ज्या डेटला तिने फायनल पेमेंट केलं त्याच दिवशी डिस्काउंट दिलाय. सो इथे डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू अपर्णाज अकाउंट. अमाऊंट किती होती? 1150. आता तुम्ही जर पाहिलं तर आपण 1150 ही अमाऊंट लिहिल्यानंतर तुमचं अकाउंट टॅली झालेलं आहे. अपर्णाज अकाउंट 85,500 नी टॅली झालेलं आहे. कळलं? याचा अर्थ तर डिस्काउंट दिला. तर इथे ब्रॉड डाऊन आहे का बॅलन्स? नाहीये. सो देर इज नो ब्रॉड डाऊन बॅलन्स. अकाउंट इज टॅलीड. त्याच्यात डिफरन्स आला नाही. ठीक आहे. आता हेच आपण उलट इन द बुक्स ऑफ सुपर्णा जर करायचं म्हटलं, सेम प्रॉब्लेम. प्रिपेअर सुपर्णाज अकाउंट इन द बुक्स ऑफ अपर्णा. आता हेच सगळं आपण उलट्या बाजूने विचार करूया. आपण आधी इन द बुक्स ऑफ सुपर्णा होतो. अपर्णाज अकाउंट प्रिपेअर करायचं होतं. अर्लियर वी वर सुपर्णा, वी वर सेलिंग द गुड्स टू अपर्णा. नाव वी आर अपर्णा. आता आपण अपोजिट साईडला आहोत. अपोजिट साईडला अपर्णा आहे. अपर्णा आता आपण आहोत. अँड वी आर परचेसिंग गुड्स फ्रॉम सुपर्णा. सो सुपर्णा ही कोण आहे? आपली सप्लायर आहे. ती क्रेडिटर आहे. क्रेडिटर आहे आणि ती आपल्याला गुड्स सप्लाय करते, आणि वी आर पेईंग अपर्णा. असं अमाऊंट हे झालं, त्याचं प्रेडिक्शन झालं उलट. ठीक आहे. सो आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उलट्या थिंक करायच्या आहेत, आणि सेम एंट्रीज इन द बुक्स ऑफ अपर्णा कशा होतील ते आपल्याला बघायचंय. सो बॅलन्सची एंट्री होत नाही. सोल्ड गुड्स टू अपर्णा ₹50,000 ऍट 10% TD. मी आता हे कॉपी केलेलं आहे, पण तुम्ही मला ह्याच्या उलट्या एंट्रीज सांगणार आहात कशा होणार. सोल्ड गुड्स टू अपर्णा. आता नाव वी आर अपर्णा. अपर्णा काय म्हणते? वी परचेस गुड्स फ्रॉम सुपर्णा. सो इथे सुपर्णाज अकाउंट डेबिटला येणार. सॉरी, परचेसेस अकाउंट डेबिटला येणार. वी आर परचेसिंग द गुड्स. सो परचेसेस अकाउंट डेबिट टू सुपर्णाज अकाउंट. का ही एंट्री झाली? वी आर परचेसिंग द गुड्स. सुपर्णा इज सेलिंग द गुड्स. वी आर अपर्णा नाव. We are purchasing the goods. Purchases are always debited because goods are coming in. Amount is राहणार आहे 13,500. ठीक आहे. अपर्णा रिटर्न द गुड्स, म्हणजे आपण वी रिटर्न द गुड्स टू सुपर्णा. नाव वी आर अपर्णा. वी रिटर्न द गुड्स टू सुपर्णा, म्हणजे गुड्स आर गोइंग आउट अँड सुपर्णा इज द रिसिव्हर. सो सुपर्णाज अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न. इथं काय म्हणायचंय? परचेस रिटर्न अकाउंट. का? कारण इनिशियली वी परचेस द गुड्स अँड नाव वी आर रिटर्निंग इट. Purchase returns are always credited because goods are going out. Purchases are always debited. Purchase returns are always credited. लक्षात ठेवायचंय. Now we paid a check of ₹50,000. So आपल्या बँक मधनं पैसे जाणार आहेत. सुपर्णा is the receiver of the check. Suparna's account debit to bank account. Bank is the giver in our case. बरोबर. आता सोल्ड गुड्स टू अपर्णा असं होतं ना.
सो आपण आता अपर्णा आहोत, आपण काय म्हणायचं, परचेस गुड्स फ्रॉम सुपर्णा. परचेसेस अकाउंट इज ऑलवेज डेबिटेड. परचेसेस अकाउंट डेबिट टू सुपर्णाज अकाउंट. आपण सुपर्णाकडनं परचेस केले ऑन क्रेडिट. इथे कॅश ट्रान्झॅक्शन दिलेलं नाहीये. सो परचेसेस आर ऑलवेज डेबिटेड. परचेस अकाउंट डेबिट टू सुपर्णा. कॅश टू सेल्स. आपण सुपर्णा काय म्हणते, सोल्ड गुड्स टू अपर्णा. आपण अपर्णा आहोत, वी से दॅट वी आर परचेसिंग गुड्स फ्रॉम अपर्णा इन कॅश. सो इथे कॅश अकाउंट आपलं क्रेडिट येणार बिकॉज वी आर पेईंग कॅश अँड अगेन्स्ट विच वी आर परचेसिंग द गुड्स. So purchases account is always debited as earlier said. So purchases account debit to cash account 6,000. Cash is going out. Ata we paid a final amount of 33,000 in full and final settlement. So we paid cash. Cash is going out. We paid to whom? Suparna. Suparna is the receiver of the cash. Suparna's account डेबिट टू कॅश अकाउंट. कॅश आपली बाहेर जाते 33,000. या एंट्रीज उलट्या कशा करायच्या कळल्या, एक्झॅक्टली अपोजिट एंट्रीज आहेत. तुम्ही इकडे बघा आणि इकडे बघा. इथे सेल्स आहे, इथे परचेसेस आहे. इथे अपर्णाज अकाउंट आहे, इथे सुपर्णाज अकाउंट क्रेडिट आहे. इकडे अपर्णाला डेबिट होतं, तिकडे सुपर्णाला क्रेडिट आहे. कळतंय, एक्झॅक्टली समोर तुमच्या दिसतंय एक डेबिट एक क्रेडिट, एक्झॅक्टली अपोजिट आहे. जो सेल केलाय म्हणतो त्याचा दुसरी पार्टी परचेस केलंय म्हणते, जो पे केलंय म्हणतो दुसरी पार्टी रिसीव्ह केलं म्हणते. बरोबर. सो ह्या दोन्ही मधला फरक तुम्हाला कळायला पाहिजे. आता ही जी लास्ट एंट्री आहे ना, ही मला तुम्ही होमवर्क म्हणून करून द्यायची, प्लस मला हे तुम्ही लेजर पूर्ण करून द्यायचंय. सुपर्णाज लेजर तुमच्या समोर दिसतंय. इट इज 2019 जानेवारी. आता तुम्ही मला हे पूर्ण करून द्या. हा तुमचा होमवर्क आहे आणि लास्ट एंट्री काय असेल ती मला कमेंटमध्ये लिहून कळवायची. अमाऊंट मला माहितीये, डिफरन्शियल अमाऊंट मला माहितीये, मला एंट्री लिहून कळवायची तुम्ही आणि मला हे लेजर पण पूर्ण करून कळवायचे. कळलं. आपण ऍट द सेम टाइम दोन बुक्स मध्ये कशा एंट्रीज होतात, व्ह्यू पॉइंट कसा चेंज होतो इन द बुक्स ऑफ अपर्णा आणि इन द बुक्स ऑफ सुपर्णा. सुपर्णा विचार करताना म्हणते वी आर परचेसिंग गुड्स आणि अपर्णा विचार करताना म्हणते सुपर्णा विचार करताना म्हणते आय एम सेलिंग द गुड्स अँड अपर्णा म्हणते आय एम परचेसिंग द गुड्स. ठीक आहे. सो दोघींचाही व्ह्यू पॉइंट कसा वेगळा आहे, एंट्रीज कशा चेंज होणार आहेत, एंट्रीज मी तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत. अशाच पद्धतीने मला लेजर पूर्ण करून लास्ट एंट्री कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर पण टाटा.